प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. वचनात जाण्याअगोदर प्रार्थना करूया. पिता परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात आम्ही आज समूह पुन्हा एकदा तुझ्या चरणाजवळ येत आहे. जे वचन प्रभू येशू घेऊ, आम्ही त्या वचनाद्वारे आज आम्हाला प्रत्येकाला स्पर्श कर. हे प्रभू, प्रार्थना करत आहे की तुझा पवित्र आत्मा आज पुन्हा एकदा मला सहाय्य करो. पवित्र आत्मा तू चालव, पवित्र आत्मा तू शिकव. मुख माझे असू दे पण शब्द तुझे असू दे. प्रभू, आजच्या प्रत्येक वचनाद्वारे प्रभू तुझे लेकरांना स्पर्श कर, आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करते. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो. आज वचनामध्ये आपण बघणार आहोत की देवाच्या राज्यात जो भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. देवाचं वचन किती महत्त्वाचं आहे आणि देवाचं वचन ऐकल्यानंतर कशा प्रकारे आम्ही आशीर्वादित होतो हे आज वचनामध्ये आपण बघणार आहोत. आपण नेहमी देवाचं वचन ऐकलं पाहिजे, ग्रहण केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. कारण आमच्यामध्ये जो आत्मा आहे तो आत्मा जो आहे देवाच्या वचनामुळं आनंदी होतो, ताजा तवाना होतो. आणि जर आत्मा जर आनंदी असेल, फ्रेश असेल, तर आमचं जीवन सुद्धा आनंदी असेल, आमचा देह सुद्धा आनंदी असेल आणि आमच्यामध्ये आरोग्य असेल. आपण थोडक्यात एखादं उदाहरण घेऊ. समजा आमच्या घरामध्ये किंवा आमचं कुणाशी शेजाऱ्याशी आमच्या घरामध्ये जर कुणाशी भांडण झालं आणि ती व्यक्ती जर आम्हाला शिव्या दिल्या किंवा वाईट आमच्या विरोधात जर बोलली, तर आम्ही दिवसभर किंवा कित्येक दिवस त्या व्यक्तीचे शब्द आम्ही विसरत नाही आणि स्वतःला आम्ही दुःख करून घेतो, निराशात जातो. पती पत्नीचे भांडण झाले तर पत्नी कित्येक दिवस ती निराशामध्ये असते, दुःखी होऊन जाते. किंवा सासू सुनेचं भांडण झालं, सासू असो सून असो एकमेकांविरोधात बोलत असल्यामुळे ते निराशामध्ये जातात, त्यांचं मन दुःखी होतं. म्हणजे शब्दाचा परिणाम मनुष्यावर होतो. आम्ही चांगलं आमच्याबद्दल कोणी बोललं तर आम्ही आनंदी होतो, आमच्याबद्दल कोणी वाईट बोललं, आम्हाला कोणी शिव्या दिल्या तर आम्ही दुःखी होतो. म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे, नीतिसूत्र 17 अध्यायमध्ये 22 वचन, आनंदी हृदय चांगले आरोग्य देते, परंतु व्याकुल आत्मा हाडे सुकवतं. आमच्या जीवनामध्ये आम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आमचं हृदय जर कुणाच्या बोलण्याच्या द्वारे एकतर आनंदी होतं किंवा दुःखी होतं, तर आमचं हृदय आनंदी कसं राहील याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आनंदी हृदय चांगलं आरोग्य देतं. म्हणजे याचा अर्थ की जर आम्हाला आरोग्य चांगलं नसेल, आम्ही सतत आजारी पडत असू, तर आमचं हृदयामध्ये आनंद नाही आहे. खूपशा काही गोष्टींमुळे आमचं हृदय दुःखी आहे, आमचं मन दुःखी आहे, आम्ही निराशामध्ये आहोत, आम्ही टेन्शनमध्ये आहोत, आम्ही चिंतांमध्ये आहोत. आणि ह्या चिंता, समस्या आणि सर्व निराशा बायबलमध्ये दिलेला आहे की आम्हाला आजाराने पीडित करतात. आनंदी हृदय चांगलं आरोग्य देतं आणि बायबल सांगतं की व्याकुल आत्मा हाडे सुकवतो. व्याकुल आत्मा जर हाडे सुकवतो, आनंदी हृदय जर चांगलं आरोग्य देतो, तर आमचं हृदय आम्हाला आनंदी ठेवायचं आहे. आमच्या आत्म्यामध्ये आम्हाला नेहमी देवाच्या वचनाद्वारे आनंदित व्हायचं आहे. आणि आज तेच आपण शिकणार आहोत की कशा प्रकारे आमचं हृदय आनंदित राहील आणि आमचा आत्मा व्याकुल होणार नाही आणि आमचे हाडे सुकणार नाही. एक आमचा देव आहे, तो आम्हाला ताजतवाना करणार आहे. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही वचन वाचाल, तुमचा आत्मा जो आहे व्याकुल होणार नाही, तो ताजतवाना होईल.
आमच्या आत्म्याचं अन्न देवाचं वचन आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला की लूक शुभवर्तमान 14 अध्याय आणि 15 वचनात, देवाच्या राज्यात भाकर जो खाईल तो आशीर्वादित आहे. देवाचं वचन हे आमची भाकर आहे. आमचं हृदय आनंदित ठेवील आणि आमचा आत्मा व्याकुल होऊ देणार नाही. आमचं आनंदी हृदय आम्हाला चांगलं आरोग्य देईल. आणि जर आमचा आत्मा व्याकुल झाला नाही तर आमचे हाडे सुकणार नाही, आम्ही निराशामध्ये राहणार नाही. म्हणून जगाचे शब्द काय बोलतात, जग आम्हाला काय बोलतं, त्यापेक्षा प्रभू आम्हाला काय बोलतो, देवाचं वचन आम्हाला काय बोलतं, देवाची इच्छा आमच्या विषयी काय आहे, ते आम्हाला नेहमी समजलं पाहिजे, शिकलं पाहिजे आणि देवाच्या वचनात आनंद केला पाहिजे. कारण देवाचं वचन बायबलमध्ये दिलंय की हे देवाचं वचन म्हणजे भाकर आहे. आणि प्रभू म्हणतो की देवाच्या राज्यात जो भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. आणि आज आम्ही प्रत्येक जण बायबलमध्ये दिलेला आहे की देवाच्या राज्याच्या मेजवानीमध्ये बोलवलेले लोक आहोत. म्हणून प्रकटीकरणामध्ये पण 19 अध्याय आणि 9व्या वचनात दिलेला आहे, तेव्हा तो म्हणाला, ली कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलवलेले आशीर्वादित आहे. कोकराच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये बोलवलेले आशीर्वादित आहे. तो म्हणाला, होय, आम्ही सर्व कोकराच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये बोलवलेले लोक आहेत. म्हणून बायबलमध्ये काय दिलेलं आहे की देवाच्या राज्यात भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला जर चांगलं आरोग्य पाहिजे असेल तर आम्हाला आमचं हृदय आनंदित ठेवायचं आहे. आमचा आत्मा व्याकुल होऊ नये असं वाटत असेल तर आम्हाला काय करायचं आहे, देवाचं वचनामध्ये आनंद करायचा आहे. देवाच्या राज्यात जो भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा हा दावीद राजा जेव्हा जेव्हा तो व्याकुल झाला किंवा जेव्हा जेव्हा त्याच्या जीवनात निराशा आली, लढाईचे प्रसंग आले, जेव्हा जेव्हा त्याच्या घरच्यांच्या द्वारे तो निराशामध्ये गेला, त्याच्या लेकरांच्या द्वारे, अनेक परिस्थितीच्या द्वारे, तेव्हा तेव्हा त्याने देवाच्या वचनानुसार आपल्याला स्वतःला सबळ केलं. होय. आणि म्हणून स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणजे दावीद राजा लिहिणारा काय म्हणत आहे आपण 23 अध्यायामध्ये बघूया. स्तोत्रसंहिता 23 अध्यायामध्ये, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. प्रेज लॉर्ड. होऊ शकतं की हा दावीद राजा किंवा हा स्तोत्रसंहिता लिहिणारा खूप काही समस्यांमध्ये होता, निराशामध्ये होता, टेन्शनमध्ये होता, अनेक अडीअडचणीमध्ये कदाचित तो असेल. पण त्याने समजलं होतं, त्याला माहित होतं की माझं हृदय मी आनंदी कसं ठेवेल. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. कदाचित त्याला काहीतरी उणे पडत असेल, पण याने स्वतःला समजावलं होतं की होय, माझा देव माझ्या बरोबर आहे, तो माझा मेंढपाळ आहे, मला काहीच उणे पडणार नाही. आणि तो जेव्हा असं शब्द बोलत असेल, एक त्याला आशा प्राप्त होत असेल, एक विश्वास प्राप्त होत असेल का माझा देव मला काही उणे पडू देणार नाही. आणि पुढच्या वचनात तो काय म्हणतो, तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो. प्रेज लॉर्ड. एक देव आहे तो हिरव्या कुरणात बसवणारा आहे, कारण तो मेंढपाळ आहे. जसं मेंढपाळाला आपल्या कळपाची काळजी असते, मेंढपाळ रात्रंदिवस आपल्या कळपाला सांभाळतो, हिरव्यागार कुरणात नेतो, संत पाण्याजवळ नेतो. मेंढपाळाचं काम एकच असतं का मेंढपाळाची कळपाची निगराणी करणं, मेंढरांना हिरव्यागार कुरणामध्ये बसवणं, संत पाण्याजवळ नेणं, त्यांचं सांभाळ करणं. म्हणून पुढे अजून काय म्हणत आहे स्तोत्रसंहिता लिहिणारा, तो माझा जीव ताजा करतो, तो आपल्या नावाकरिता मला न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवित नेतो. स्तोत्रसंहिता लिहिणाऱ्याला आपला देव माहित होता, तो आपल्या देवाला ओळखत होता, तो आपल्या देवाला मेंढपाळ म्हणत होता का माझा सांभाळणारा, माझा पाळणारा माझ्या जवळ आहे, तो मला सोडत नाही, तो मला कधी टाकत नाही.
जगातले सगळे लोक माझ्यापासून जरी दूर झाले, जगातल्या नातेवाईक माझ्यापासून दूर झाले, तर माझा मेंढपाळ माझ्या जवळ आहे. तो जर माझ्या जवळ आहे तर मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात नेईल. तो मला संत पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजा तवाना करतो. होय, जर आम्ही आमच्या मेंढपाळात जवळ आहोत तर आम्ही नेहमी ताजेतवाने राहू. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुम्ही देवाचं वचन रोज ऐकत आहात, वाचत आहात, जो देवाच्या राज्यात भाकर खाईल तो आशीर्वादित आहे. आणि जर देवाचं वचन तुम्ही ग्रहण करत आहात तो नेहमीच तुम्ही स्वतःला फ्रेश ठेवाल, तुम्ही ताजेतवाने राहाल. कारण तुम्हाला नेहमी हा विश्वास राहील की माझा देव माझ्या बरोबर आहे, मला काही उणे पडणार नाही. स्तोत्रसंहिता लिहिणारा हा आपल्या देवाला ओळखत होता. त्याला देवाचं प्रेम माहीत होतं. त्याला देवाची उपस्थिती त्याच्या जीवनात त्यांनी पाहिली होती. आणि म्हणून तो नेहमी म्हणायचा की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जो मेंढपाळ आपल्या कळपाला कधी सोडत नाही, आपल्या कळपाला कधी टाकत नाही, आपल्या कळपाची काळजी घेतो, आपल्या कळपाला सांभाळतो, रात्रंदिवस त्याचं संरक्षण करतो, हिरव्यागार कुरणात नेतो, संत पाण्यावर नेतो आणि त्यामुळे त्याच्या कळपाचं जो जीव असतो तो ताजा तवाना होतं. होय, आमचा जीव, आमचा आत्मा ताजा तवाना व्हावा म्हणून आम्हाला सुद्धा देवाच्या वचनाची गरज आहे. का? तर बायबल सांगतं की आनंदी हृदय चांगलं आरोग्य देतं, व्याकुल आत्मा हाडे सुकवतं. आमचा आत्मा व्याकुल यासाठी होतो का? कारण आम्ही देवाच्या वचनामध्ये आनंद करत नाही किंवा देवाच्या वचनावर विश्वास ठेवत नाही किंवा देवाचं वचन ग्रहण करत नाही. या स्तोत्रसंहिता लिहिणाऱ्याला माहीत होतं की माझा मेंढपाळ माझा देव आहे आणि तो मला संत पाण्यावर नेतो, तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवतो आणि माझा जीव ताजा तवाना होतो आणि तो मला न्यायीपणाच्या मार्गाने वाट दाखवत नेतो. जर मेंढपाळ तुमच्या जवळ आहे, जर तुम्ही विश्वास ठेवत आहात, तो 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 देव योग्य मार्गावर तुम्हाला घेऊन जाईल. तुमचा जीव ताजा तवाना राहील. देवाच्या लेकरांनो, होय, तो प्रभू म्हणतो की मी तुझ्या जवळ आहे, मी तुला सोडत नाही. होय, मी तुला तुझं सांत्वन करेल. होय, मी तुझं अश्रू पुसेल. होय, मी तुझ्या जीवनातली निराशा दूर करेल, हर एक समस्या चिंता तुझ्यापासून दूर करेल. कारण तो आमचा मेंढपाळ म्हणतो की मी तुला हिरव्यागार कुरणात नेतो, संत पाण्याजवळ नेतो. म्हणून स्तोत्रसंहिता लिहिणारा पुढे म्हणतो 4 वचनामध्ये, 23 अध्याय 4 वचन, की मृत्यू छायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो तरी मी अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहे. प्रेज लॉर्ड. होय, आपला मेंढपाळ आपल्या संगती आहे. आणि म्हणून कोणतेही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, कोणतेही अरिष्ट आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, घाबरू नका. कारण तो देव तुम्हाला सोडत नाही, तो देव तुम्हाला कधी टाकत नाही. तुझी आकडी तुझी काठी माझे समाधान करतात. तो स्तोत्रसंहिता लिहिणारा म्हणतो की तुझी आखडी आणि तुझी काठी माझे समाधान करतात. प्रेज लॉर्ड. होय, देवाची आखडी, देवाची काठी, देवाचं वचन आहे. काय देवाचं वचन तुमचं समाधान करत आहे का? काय ह्या देवाच्या वचनाकडून तुम्ही संतुष्ट होत आहे का? ह्या देवाच्या वचनाकडून तुमचा जीव ताजा तवाना होत आहे का? होय, आनंद करा. जितका शब्द जगामध्ये तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या विरोधात असलेला तुमच्यावर जर परिणाम होतो, तुम्हाला जर दुःख होतं, निराशा होते, तुम्हाला कोणी चांगलं बोललं, तुमची कोणी स्तुती केली, तुम्हाला कोणीतरी तुम्हाला वाहवा केलं, तर तुम्ही इतका आनंदित होता. तर देवाचं शब्द जर तुम्ही ऐकला आणि विश्वास ठेवला आणि ग्रहण केलं तर तितकाच तुमचा आत्मा जो आहे तो आशीर्वादित होतो, आनंदी होतो. आत्मा, व्याकुल आत्मा हाडे सुकवतो, तुमचे हाडे सुकणार नाही तर धष्टपुष्ट होतील. प्रेज लॉर्ड. म्हणून आत्म्याला सुकू देऊ नका. म्हणून प्रभू म्हणतो की देवाच्या राज्यात जो भाकर खातो तो आशीर्वादित आहे. म्हणून प्रभू येशू एशिया 43 अध्यायामध्ये काय म्हणत आहे आपण वचनामध्ये बघणार आहोत. एशिया 43 मध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे. एशिया 43 मध्ये आपण वचनात जाऊया. धन्यवाद प्रभू.
काढूया. यशाया 43 अध्यायामध्ये देवाचं वचन आम्हाला काय शिकवत आहे, वचनाकडे बघूया. आज विश्वास ठेवा, तुमचा जीव ताजा तवाना झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही फ्रेश झाल्याशिवाय राहणार नाही. होय, तुम्ही तुमच्या हृदयामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जे वचन आहे ते माझ्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. प्रेज लॉर्ड. यशाया 43 अध्यायामध्ये प्रभू काय म्हणत आहे, तर आता हे याकोबा ज्याने तुला अस्तित्वात आणले. होय, परमेश्वराने आम्हाला आणि तुम्हाला अस्तित्वात आणलेलं आहे. देवाने आम्हाला निर्माण केलेलं आहे. देवाने आम्हाला आईच्या उदरात घडवलेलं आहे. म्हणून आज देव आमच्याशी बोलत आहे की ज्याने तुला अस्तित्वात आणले, हे इस्रायला ज्याने तुला घडविले. हो, प्रभूने आम्हाला घडविलेलं आहे. परमेश्वराने आम्हाला आईच्या उदरात घडविले. तो काय म्हणतो बघा, तो परमेश्वर म्हणतो, भिऊ नको, कारण मी तुला खंडणी भरून सोडवले आहे आणि मी तुला तुझ्या नावाने बोलवले आहे आणि तू माझा आहे. प्रेज लॉर्ड. तो देव म्हणतो भिऊ नको. आज आज जगामध्ये अनेक लोक भीतीमध्ये आहेत. अनेक प्रकारची भीती. काय आम्ही आजारी होऊ का, काय आम्ही आजारात मरू का, काय आम्ही बाहेर गेल्यानंतर आमचं काय होईल का, काय आम्ही बाहेर गेलो आम्ही घरी सुखरूप येऊ का. अनेक प्रकारची भीती, याची भीती त्याची भीती, बऱ्याचशा भीतीमध्ये लोक जगत आहेत. पण प्रभू आज आम्हाला काय म्हणत आहे, प्रभू येशू आमच्याशी बोलत आहे, परमेश्वर आमच्याशी बोलत आहे की भिऊ नको, कारण मी खंडणी भरून तुला सोडवलेले आहे. तू सैतानाचा नाही, तू अंधकाराचा नाही, तू दुष्टाचा नाही, तू माझा आहेस. मी तुला खंडणी भरून सोडवलेले आहे आणि नावाने बोलवले आहे. देव आमची नावं जाणतो. देवाला आमच्या नावाची ओळख आहे. तू माझा आहेस. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो तू माझा आहे. आम्ही देवाशिवाय कुणाचेच नाही. देव आम्हाला स्वतः म्हणत आहे की तू माझा आहे. तू माझ्या शब्दाकडे लक्ष दे. मी तुझ्याशी काय बोलत आहे, मी तुला सांगत आहे भिऊ नको, मी तुझा मेंढपाळ आहे. प्रेज लॉर्ड. पुढच्या वचनात, जेव्हा तू जलाशयातून जाशील, तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्यापाशी असेल. नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाही. जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील तेव्हा तू जाळणार नाही आणि ज्वाला तुझ्यावर भडकणार नाही, कारण मी तुझा देव परमेश्वर इस्रायलचा पवित्र तुझा तारणार आहे. मी तुझी खंडणी भरून मी मिसर आणि तुझ्याबद्दल खुश असे सभा हे दिले आहेत. चौथं, तू माझ्या दृष्टीने मौल्यवान प्रतिष्ठित होशील. मी तुझ्यावर प्रीती केली आहे, याकरता मी तुझ्याबद्दल मनुष्य आणि तुझ्या जीवाबद्दल लोक देईल. भिऊ नको, कारण मी तुझ्यापाशी आहे. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी एकच देव म्हणत आहे, जलाशयातून जाशील, जलाशय तुला बुडवणार नाही. अग्नीतून जाशील, अग्नी तुला पोळणार नाही. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला सोडवलेलं आहे. मी तुला कधी सोडणार नाही. मी तुला कधी टाकणार नाही. तू माझा आहे. मी तुला घडवलेलं आहे. होय, देव आमचा या जगामध्ये आम्हाला कधी सोडत नाही, कधी टाकत नाही. तो परमेश्वर आम्हाला एकच म्हणत आहे की मी तुझा देव आहे. भिवू नको, मी तुझ्या जवळ आहे. कोणतीही परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये असेल, पण मी तुला सोडणार नाही. मी तुला नव्याने घडवेल. मी तुला नव्याने उभं करेल. मी तुला सर्व चिंता समस्यातून बाहेर काढेल. जलाशयातून, अग्नी तुला कधी पोळणार नाही. म्हणजे अग्नीसारख्या समस्या तुझ्या जीवनात असतील, पण तू पोळणार नाही, कारण मी तुझ्या संगती आहे. मी तुला त्याच्यातून बाहेर काढेल. होय, देवाचं हे वचन आहे. म्हणून आत्मा व्याकुल होऊ देऊ नका. हृदय आनंदी ठेवा. आनंदी हृदय चांगलं आरोग्य देतं. व्याकुल आत्मा हे हाडे सुकवतं. म्हणून हृदय आनंदी ठेवा. देवाचं वचन ऐका. देव आमच्याशी काय बोलतो. देव म्हणतो का तुम्ही माझ्यासाठी अनमोल आहात. तू माझ्या दृष्टीने मौल्यवान आणि प्रतिष्ठित आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहोत. प्रेज लॉर्ड. भलेही जगाच्या दृष्टीने तुम्ही कदाचित मौल्यवान नसाल, पण देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहात. तो देव म्हणतो की तू माझा आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून स्तोत्रसहिता लिहिणारा जसा म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो माझा जीव ताजा तवाना करतो. तो मला संत पाण्यावर नेतो, हिरव्यागार कुरणात बसवतो
आज आम्हाला सुद्धा या वचनाद्वारे स्वतःला आनंदी ठेवायचं आहे, कारण की आमच्या आत्म्यामध्ये जर दुःख असेल, निराशा असेल, तर व्याकुल आत्मा हाडे सुकवतो, आनंदी हृदय चांगलं आरोग्य देतो. तर आमचं हृदय कशा प्रकारे आनंदित राहील, म्हणजे आमचे हाडे सुकणार नाही, तर आम्हाला देवाच्या वचनाद्वारे आम्हाला स्वतःला आनंदित करायचं आहे, रोज वाचायचं आहे. देवाच्या राज्यात जो भाकर खातो तो आशीर्वादित आहे. देव तुम्हाला ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, आत्ताच तुझं वचन ऐकलं प्रभू, धन्यवाद ह्या वचनासाठी. आम्ही स्वतःला देवा कधी निराश करून घेणार नाही, व्याकुल होणार नाही, कारण तुझं वचन हे आमच्या आत्म्याची भाकर आहे. आणि जो देवाच्या राज्यात भाकर खातो तो आशीर्वादित आहे. या वचनाद्वारे आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. प्रत्येकाला स्पर्श कर, जो कोणी अग्नीतून जात असेल, जलाशयातून जात असेल, पण तू म्हटला मी ते बुडवणार नाही. अनेक समस्यातून लोक जात असतील प्रभू, आज त्यांना हर एक समस्यातून त्यांना बाहेर काढ, कारण तू तुझ्या लेकरांच्या संगती आहे. प्रभू येशू या वचनाद्वारे आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.